आज आपण चैत्यभूमी येथे आहोत आणि अभिवादन करण्यासाठी काही बराचसा जनसमुदाय आपल्याला बघायला मिळतोय। काय सांगणार, आज काय फील होत आहे चैत्यभूमीमध्ये आलाय? एक तर सगळ्यात महत्त्वाचं की बोधिसत्व प्रज्ञा सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिनाच झाला। संपूर्ण देशभरातून बाबासाहेबांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारे, की आम्हाला माणसात आणणारे बाबासाहेब, आमचा हक्क अधिकार मिळवून देणारे बाबासाहेब, आणि त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्या ठिकाणी त्यांच्या कायारूप शरीराचं विसर्जन झालं होतं त्या ठिकाणी येऊन नतमस्तक होणं हे ते एका कृतज्ञतेपोटी आहे आणि याची गणना कशाशी करता येणार नाही। दिवसभरामध्ये लाखो लोक आज आली, ती फक्त येत नाहीत, घरातून निघतात त्यावेळी गाठोडं असतं, मिळेल त्या गाडीने मिळेल त्या व्यवस्थेत ते पोहोचतात, इथे त्यांना भाकरी मिळते। मुंबईमधले सगळे धम्म बांधव अगदी पाण्याच्या बाटलीपासून पिण्याची चहा, अगदी बेडशीट, चादरी, असं सगळं साहित्य पुरवण्याचं काम अगदी नीटाने दरवर्षी करतात। आणि त्यातल्या त्यात येणारे सगळे जे बाबासाहेबांवर प्रेम करणारा जो कोणी असेल, त्यात कुठल्या जात धर्म पंथ लिंगाचा विषय येत नाही, पण बाबासाहेबांवर प्रेम करणारा व्यक्ती नतमस्तक व्हायला येतो। आपण बघतो की करोडो रुपयाची उलाढाल पुस्तकांची होते। हे सगळं जे आहे हे या देशाची व्यवस्था, जी बाबासाहेबांना अपेक्षित असलेली व्यवस्था होती, जे प्रेम्बलमध्ये आपल्याला सापडते भारतीय संविधानाच्या, तर ती व्यवस्था कायम राखण्यासाठीची ही सिस्टीम काम करते आहे, ती सायलेंटली काम करते आहे आणि ती कायम काम करत राहील। गरज पडला तर आंबेडकरी जनता किंवा आंबेडकरी विचार करणारा माणूस हा इथल्या व्यवस्थेच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात जे बंडाळीचे आवाज उठवतो, त्याचं प्रेरणास्त्रोत पण चैत्यभूमीच आहे। आणि चैत्यभूमी भारतीय सामाजिक चळवळीचं ऊर्जा केंद्र आहे आणि तिथे अभिवादन करून प्रत्येकजण एक ऊर्जा घेऊन जातो आणि बाबासाहेबांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करतो। आज या ठिकाणी जे तरुण बांधव आणि युवक आणि युवती जे आहेत भरकटलेल्या अवस्थेमध्ये दिसत आहेत, त्यांना का समुपदेशन संदेश काय देणार? भरकटलेल्या अवस्थेत आहेत असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की त्यांच्यासमोर जे प्रेझेंट करायला हवं ते प्रेझेंट केलं जात नाही। कारण एका बाजूला बाबासाहेबांनी आम्हाला धम्माच्या अनुषंगाने सांस्कृतिक क्रांती दिली, पण त्याच अनुषंगाने सांस्कृतिकतेसोबतच राजकीय भूमिका पण आम्हाला दिली। या राजकीय भूमिकांमध्ये आत्ता जी उलथापालथ सध्या आपण अगदी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत बघतोय, ढवळून निघालेलं आहे वातावरण, म्हणजे सब घोडे 12% अशा पद्धतीची अवस्था आता सध्या आहे। आणि त्यामध्ये युवकांना खऱ्या अर्थानं जे दिले जायला हवं, म्हणजे गेल्या एका पिढीपर्यंत, म्हणजे मला आठवतं की मी स्वतः अगदी 2000 पर्यंत महाविद्यालयीन आयुष्यामध्ये असेपर्यंत वेगवेगळ्या श्रमसंस्कार छावण्या असतील, शिबिरं असतील, कॅडर कॅम्प असतील, याचं प्रचंड मोठं ऑर्गनायझेशन व्हायचं आणि त्या ठिकाणी तरुण यायचे, 500-500 पोरं त्या ठिकाणी मुक्कामाला असायची, 4-4 दिवस थांबायची। आणि हे सगळं करत असताना त्यातून त्यांची जी जडणघडण व्हायची, त्या जडणघडणी होण्याची प्रक्रिया कॅपिटलायझेशनने बंद केली आहे। मग त्यामध्ये प्रस्थापित राजकारण्यांचं एक छुपं भांडवल आहे की त्यांना त्यांच्या दारात पाणी भरणारी लोक हवी आहेत, जाऊन पाण्याचा हिशोब विचारणारी नको आहेत। तर ही सिस्टीम आपण समजून घेतली पाहिजे। तरुणांना मी आवाहन करेल की बाबांनो, बाबासाहेबांनी 1916 साली जाती व त्याची उत्पत्ती म्हणून पहिला निबंध जागतिक मानवशास्त्र परिषदेत सादर केला होता आणि 6 डिसेंबर 1956ला हा सूर्य मावळला त्याच्या 3 दिवसाआधीपर्यंत बुद्ध आणि त्याच्या धम्माच्या प्रस्तावनेचा शेवटचा पॅराग्राफ लिहित होता। तब्बल 22 पुस्तकं, 368 भाषणं आणि 700च्या आसपास छोटे मोठे निबंध आणि पत्र, एवढं दीर्घ मटेरियल बाबासाहेबांनी आपल्याला देऊन ठेवलंय। त्याला आपण वाचावं, ते समजून घ्यावं, ते आपल्या जगण्याचा भाग व्हावं, विचार करण्याचा भाग व्हावं। हे जर आपण केलं तर नक्कीच बाबासाहेबांना अपेक्षित भारत बौद्धमय करीन आणि इथे समतेची क्रांती उभी करीन, हा संकल्प पूर्तीस नेण्याची जबाबदारी आपण सगळे नीटाने पार पडू। आज आपण या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी आम्ही बघतोय की टीव्ही चॅनलच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विविध आंदोलन या ठिकाणी आक्रोशांच्या माध्यमातून या ठिकाणी करायला बघायला मिळालेले आहेत आणि त्याला न्याय सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि जनता सुद्धा या ठिकाणी प्रतिसाद या ठिकाणी देत आहेत। हा एक राजकीय विचारायचा भाग नाही आहे, सामाजिक
भाग आहे, परंतु तरी सुद्धा या ठिकाणी दोन शब्द काय सांगणार? एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आंदोलन राजकीय आहे की अराजकीय असं काहीच नसतं. नो वन कॅन पॉलिटिक्स. घरातल्या मीठ मिरचीच्या डब्यात पण राजकारण आहे. भाजीत तिखट जास्त झालं तर पोटाच्या संसदेत मात्र त्या दिवशी कुठल्याही प्रकारचं सदन सत्र होत नाही. त्याच पद्धतीने सामाजिक पातळीवर उभे राहणारे प्रश्न असतील किंवा मग व्यावहारिक पातळीवर उभे राहणारे प्रश्न असतील, त्यांना डेमोक्रेसी सिस्टीममध्ये राजकीय अंग असतंच. आणि त्यामुळे रस्त्यावरच्या आंदोलनातून असेल किंवा मग न्यायालयीन मार्गातून असेल किंवा प्रतिनिधित्वाचा अधिकार म्हणून जबाबदार व्यक्ती असेल, या सगळ्या भूमिकातून ते पुढे करावं लागतं आणि ते करणं ही काळाची गरज आहे. आणि यापेक्षा अधिक परिस्थिती मोठी होणार आहे. दिवसेंदिवस चित्र यापेक्षा अधिक व्यापक होणार आहे. तर संविधान या ठिकाणी खतरे में आहे असं या ठिकाणी बोललं जातंय, त्या संदर्भामध्ये आपलं मत काय व्यक्त करणार? हो आहे, फॅक्ट आहे. संविधान खतरे में जर नाही आहे असं म्हणालं तर मग 1 ऑगस्ट 2024ला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा जो GR पास करून घेतला, काँग्रेसच्या अधिकृत असलेल्या 2 राज्याच्या सरकारांमध्ये त्याच्यावर तातडीने अंमलबजावणी झाली. महाराष्ट्रात पण आचारसंहिता लागण्याच्या आधीच्या सरकारने त्यावर समिती गठीत करून त्याच्यावर कार्यवाही केली. आरक्षण हा या देशाच्या संविधानाचा आत्मिक भाग आहे. कारण आरक्षणाची व्यवस्था इथल्या त्या प्रत्येक घटकाला हक्क आणि अधिकार देणारी आहे की ज्याच्याकडे पिढ्या काही नव्हतं. इथल्या ब्राह्मणांनी वैदिक व्यवस्थेने त्याच्याकडून हिसकावून घेतलं होतं. ती सिस्टीम जर ब्रेक केली जात असेल तर नक्कीच संविधानामध्ये अंतर्भूत बदल केले जात आहेत. फक्त एवढे की आपण भावनिक होऊन संविधानाच्या कव्हरवरच जास्त प्रेम करतो, आतल्या मसुद्यांवर कधी लक्षच देत नाही. तर संविधान हा काही पोथी नाहीये की घरात गुंडाळून ठेवलं, डोकं टेकवलं. तो आचरणाचा भाग आहे, तो व्यवहाराचा भाग आहे, तो समजून घेण्याचा भाग आहे. तो या पिढीने करायला हवा. मित्रांनो, हे होते शमीभा पाटील आपल्या सोबत आणि हे सर्व क्षणचित्र या ठिकाणी चैत्यभूमी येथील आपण टिकतोय. मॅडम, आपल्याला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.